नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया मित्रांनो सुरू झालेली आहे आणि इथून पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या तारखांवरती मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. पुढच्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये पुढच्या पायऱ्या नेमक्या कुठल्या असणार आहेत, सध्या 10वीचा निकाल लागण्या अगोदर तुम्हाला अर्ज जे आहे तो भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि फॉर्म क्रमांक 1 तुम्हाला भरायचा आहे. तो कसा भरायचा यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे. तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक मी शेअर करतो. याच्या नंतरच्या पायऱ्या कशा असणार आहेत ते आपण त्यावर चर्चा करू. 10वीचा निकाल लागल्यानंतर बऱ्याचशा पायऱ्या ज्या आहेत त्या सुरू होणार आहे, पण त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. पण लक्षात घ्या, इयत्ता 10वीचा निकाल कधी लागेल तर 10 मे ते 15 मेच्या दरम्यान. काल परवा एक बातमी होती त्यावर आपण चर्चा केली. 10 ते 15 मेच्या दरम्यान इयत्ता 10वीचा निकाल जो आहे तो लागणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने तुमची 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे तिला वेग येणार आहे. पण लक्षात घ्या, नेमक्या तारखा आपण समजून घ्याव्यात कुठल्या कुठल्या आहेत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की 11वीची जी काही ॲडमिशन तुमची प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेच्या नंतर 15 जुलैपासून इयत्ता 11वीचे वर्ग सुरू झाले पाहिजे, असा या ठिकाणी शिक्षण विभागाने एक संकेत दिलेले आहेत की 15 जुलैपासून 11वीचे वर्ग सुरू झाले पाहिजे. मागच्या वर्षी इयत्ता 11वीचे वर्ग खूप लेट सुरू झाले होते, कारण पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11वीची ऑनलाईन पद्धतीनं ॲडमिशन प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया झाली होती. त्यामुळं बरेच अडथळे आले, बऱ्याच अडचणी आल्या, पण त्या अडचणींवर मात करून नंतर शेवटी पार डिसेंबर उजाडलं काही मुलांची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी. पण यावर्षी लवकर ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होऊन 15 जुलैपासून तुमचे वर्ग जे आहे ते सुरू होतील. ओके. तर याच्यामध्ये काही मुद्दे लक्षात घ्या. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 5 फेऱ्यांमध्ये होणार आहे. तर याच्यामध्ये हा पहिला मुद्दा थोडासा बाजूला ठेवू. दुसरा मुद्दा जर तुम्ही बघितला तर सर्व विद्यार्थ्यांना एकाच ऑनलाईन अर्जाद्वारे राज्यातील महाविद्यालयांची निवड करता येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना किमान 1 तर कमाल 10 पसंती क्रमांक नोंदवता येतील. तर लक्षात घ्यायचं मित्रांनो, किमान 1. आता हे पसंती क्रमांक म्हणजे नेमकं काय प्रकार आहे तो तुम्हाला सांगतो. बघा, आतापर्यंत कसं होतं, 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ऑफलाईन व्हायची. तुम्हाला जे कॉलेज आवडतं त्या कॉलेजमध्ये तुम्ही जायचे आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही ॲडमिशन घ्यायचे. परंतु आता तसं कॉलेजमध्ये जायची गरज नाहीये. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने 10 कॉलेजची नावं सिलेक्ट करायची. जास्तीत जास्त तुम्ही 10 कॉलेजची सिलेक्ट करू शकता, 1 ते 10 पर्यंत. मग तुम्ही काय करायचं माहितीये का, पसंती क्रमांक नोंदवताना तुमच्या जवळचं जे कॉलेज आहे किंवा तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं त्याला 1 नंबर ठेवायचा. समजा ए या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही 1 नंबरला ए कॉलेज सिलेक्ट करा. आणि जर तुमचं ए मध्ये जर नसेल होत ॲडमिशन, तिथे तुमचे मार्क जर कमी असतील आणि तुमचा नंबर नाही लागला तर मग बाबा बी कॉलेजमध्ये झालं पाहिजे ॲडमिशन. ए मध्ये नसेल तर मग बी कॉलेजमध्ये झालं पाहिजे. मग त्या बी कॉलेजला 2 नंबरला ठेवा. जर बी मध्ये नाही झालं तर सी मध्ये झालं पाहिजे, त्याला तुम्ही 3 नंबरला ठेवा. अशी तुम्ही 10 कॉलेजेसची नावे सिलेक्ट करू शकता तुमच्या आजूबाजूच्या. ओके. किंवा कुठल्याही महाराष्ट्रातली कुठलीही 10 कॉलेजेसची नावं तुम्ही जास्तीत जास्त सिलेक्ट करू शकताय. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या मार्कांनुसार, तुमच्या मेरिटनुसार, तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल. ओके. याच्यानंतर काय माहितीये का, ही पसंती क्रमांक नोंदवण्याची प्रक्रिया नेमकी कधीपासून सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो, इयत्ता 10वीचा निकाल मी तुम्हाला म्हटलं 10 ते 15 मेच्या दरम्यान लागेल. मग 10 ते 15 मेच्या दरम्यान ज्यावेळेस 10वीचा निकाल लागेल, तो निकाल लागल्यानंतर मित्रांनो ही जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे. म्हणजे एकदा तुमचा निकाल लागला की निकाल लागल्यानंतर मग तुम्हाला पसंती क्रमांक जे आहेत ते नोंदवता येतील. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ओके. आता लगेच काय पसंती क्रमांक नोंदवता येणार नाहीये, तर ती पसंती क्रमांक जो आहे ते 10वीचा निकाल लागल्यानंतर नोंदवण्यात येईल. त्याच्यानंतर प्रवेश फेऱ्या बघा, 3 नियमित प्रवेश फेऱ्या होणार आहेत तुमच्या. आणि त्याच्यानंतर सर्वांसाठी खुला प्रवेश आणि मुलींसाठी विशेष फेरी होणार आहे. पण सगळ्यांचं ॲडमिशन पूर्ण होईपर्यंत या सगळ्या फेऱ्या सुरू राहतील. सगळ्यांचं ॲडमिशन होईल, काळजी करायची नाहीये. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्या फेरीमध्ये जर तुमचा नंबर नाही लागला तर दुसऱ्या फेरीमध्ये नंबर लागू शकतो. दुसरीत नाही लागला तर तिसरी फेरी, तिसऱ्यामध्ये नाही लागला तर खुला प्रवेश आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अल्पसंख्याक व्यवस्थापन आणि संस्थांतर्गत म्हणजे इन हाऊस कोट्यातील प्रवेश सुद्धा ऑनलाईन होणार आहे. प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या 20 दिवसात, आता हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, प्रवेश फी तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेतला एखाद्या कॉलेजमध्ये आणि असं वाटलं तुम्हाला की बाबा आता मला रद्द करायचं आहे, कॅन्सल करायचं आहे माझं ॲडमिशन, तर 20 दिवसामध्ये जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर 5% तुम्हाला शुल्क भरावं लागेल. म्हणजे तुमचे जे काही जमा केलेले पैसे आहेत त्याच्यातले 5% रक्कम कापून तुम्हाला बाकीचे मिळतील. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याने 4,000 रुपये फी भरली असेल तर 4,000 रुपयावरती 5% किती बाबा तुमचे 200 रुपये कट होतील. ओके. तुम्हाला 3,800 रुपये मिळतील.
पण 20 दिवसानंतर एखाद्या मुलाने ऍडमिशन रद्द केलं आणि 20 ते 40 दिवसांपर्यंत जर का तुम्ही ऍडमिशन रद्द केले एवढ्या कालावधीमध्ये, तर 10% रक्कम वजा केली जाईल. म्हणजे 400 रुपये वजा केले जातील. उदाहरणार्थ सांगतोय. म्हणजे 10% पैसे तुमचे कट केले जातील. ओके. आणि जर 40 दिवसानंतर एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केला, त्याला वाटलं अरे चला माझं आता ITIला ऍडमिशन होतंय, माझं इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन होतंय, असं जर एखाद्याला वाटलं झालं असेल आणि त्यांनी प्रवेश रद्द केला 40 दिवसानंतर 41व्या दिवशी जरी प्रवेश रद्द केला, तरी त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क मिळणार नाही. 0 रुपये मिळणार. 1ही रुपये त्याला परत मिळणार नाहीये. लक्षात घ्या. आणि जर ज्या विद्यार्थ्यांना हे बाबा 5% कट होऊन पैसे मिळणार आहेत, 10% कट होऊन पैसे मिळणार आहेत, ते जे परत केले जाणारे पैसे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँकेच्या खात्यातच जमा करणं बंधनकारक राहणार आहे. कुठल्याही प्रकारचे कॅशमध्ये तुम्हाला मित्रांनो पैसे मिळणार नाहीये. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा, विद्यार्थ्यांनी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. बघा मित्रांनो, जर तुम्ही 10 कॉलेजेसची नावं सिलेक्ट केली, ती नावं सिलेक्ट केल्यानंतर एखाद्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आणि कॉलेजमध्ये नंबर लागल्यानंतर कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल ऍडमिशन घ्यायला, त्यावेळेस तुम्हाला सगळी कागदपत्र जी काही तुमची असणार आहे, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखला वगैरे द्यावा लागेल. तर हे जे काही सर्टिफिकेट आहेत जे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन करताना अपलोड केलेली आहे, जर ती तुम्ही दिली नाही, टाळाटाळ केली किंवा विलंब केला, तर जवळपास 50,000 रुपये ते 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड तुम्हाला मित्रांनो भरावा लागणार आहे. हा अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा या वर्षीच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसतोय. त्यामुळं तुम्ही ऍडमिशन प्रक्रियेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असताना कागदपत्र जी आहेत तुमच्याकडं व्यवस्थित तीच कागदपत्र अपलोड करा, अन्यथा गडबड होईल नंतर ऍडमिशन प्रक्रियेमध्ये. तर एकंदरीत मित्रांनो, 11वीची ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती अशी आहे जी आपण आता बघितलेली आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथे थांबू, पण थांबण्याच्या अगोदर मित्रांनो एक लक्षात घ्या, 11वीच्या ऍडमिशनच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने रेग्युलर अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ जे आहेत मी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती 11वीच्या ऍडमिशन प्रक्रियेच्या अनुषंगाने तुमच्यासाठी मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. किंवा त्या अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि एकदा 10 ते 15 मेच्या दरम्यान निकाल लागेल. त्याची तारीख जशी जाहीर होईल, तारीख जाहीर झाल्यानंतर त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच एक प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. त्यामुळं अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. यावर्षीची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला म्हटलं, ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती अंदाजे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मागच्या वर्षीपासून ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे. मागच्या वर्षीच्या अगोदरचा जर विचार केला तर फक्त जी काही महानगरपालिका क्षेत्र होती त्या क्षेत्रामध्येच ऍडमिशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने व्हायचं आणि बाकी इतर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने व्हायची. पण गेल्या वर्षीपासून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं सुरू झालेली आहे. त्यामुळं आता आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि रेग्युलर होणाऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.